प्रेक्षकांनो, प्रतिशोध या मालिकेचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात। आपण बघितलं की अचानक ममतादी मी माझ्या आईला काय म्हणायचे असं म्हणून जात असतात, तेव्हा शन्नोबी म्हणतात, वो सभी लोग बोलते ना वैसे ये भी अपने आई को कुछ अलग बोलती थी। आता ह्या शर्मिष्ठा सुवर्णाला बोलवतात आणि म्हणतात, काय गं इथे राहायला आवडतं? तेव्हा सुवर्णा म्हणते, हो आवडतं। आता शर्मिष्ठा विचारते, तुला माहिती आहे ना आता दिशा तुझी आई होणार आहे ते? त्यावर सुवर्णा म्हणते, हो मला दिशा दीदी खूप आवडते, पण एवढी छोटी कधी आई असते का? त्यावर ती या हसायला लागतात आणि म्हणतात, खरंच मुलांची केस जिंकणं म्हणजे अवघडच आहे, मुलांचे प्रश्न काही संपत नाहीत। पण काय गं सुवर्णा, अशी आई असते हं आजकाल। सुवर्णा म्हणते, पण दिशा दीदीचं कुठे लग्न झालंय? आणि आता हसायला लागतात या शर्मिष्ठा वर्दे। पण आता त्या म्हणतात, पण तुला इथे राहायला आवडतं का? त्यावर सुवर्णा म्हणते, हो। आणि शर्मिष्ठा सुवर्णाला एक छानसं वाक्य बोलते की हे बघ बाळा, आपल्याला जन्म देणारा जितका महत्त्वाचा असतो तितकाच पालनपोषण करणारा देखील महत्त्वाचा असतो। आता हे वाक्य जरा जडजड असतात, सुवर्णाला कळत नाही म्हणून त्या म्हणतात, बाळा जड बोलतीये ना, तुला कळेल काही दिवसाने मी काय सांगतेय ते। आता त्या दिशाला म्हणतात, दिशा तुझा हा निर्णय तू घेतलायस की कोणाच्या दबावाखाली घेतलायस? त्यावर ती म्हणते, नाही नाही मी स्वतंत्रपणे निर्णय घेतलाय। आता शर्मिष्ठा म्हणते, मला तू खूप आवडलीस। आता इकडे रंगा CCTV कॅमेरामध्ये दिसलाय आणि आता सत्यजितला प्रचंड राग आलाय रंगाचा। हे CCTV फुटेज पाहिल्यानंतर त्याने लगेच रंगाला फोन केलाय। रंगाचा फोन वाजलेला असताना तो कट करतो। त्यावर शर्मिष्ठा म्हणते, काय रे फोन का कट केलास तू? नाही घ्यायचा असतो, काय आहे ना कधी कधी हा फोन माणसाला कुठल्या कुठे नेऊन पोहोचवतो, कधी वर तर कधी खाली। अरे माझ्या बाबतीत असाच एक किस्सा झाला आणि त्या सगळ्यांना एक किस्सा सांगतात की मी अशीच केसवरनं दमून भागून आलेली, अगदी खूप थकलेली आणि त्या काळी मोबाईल नसायचे बरं का, लँडलाईन, आणि मी थकलेली होते आणि माझा घरचा फोन वाजला। फोन होता हॉलमध्ये, मी होते बेडरूममध्ये, पण तुम्हाला माहिती आहे का तो फोन कोणाचा होता? आता त्या मुद्दाम सत्यजित भालेकर असं नाव घेतात आणि ममता दीदींकडे बघतात। कदाचित त्यांना ममताची रिॲक्शन बघायची असते आणि ममता रिॲक्शन देणार तेवढ्यात शन्नोबी पुन्हा एकदा ममतांना खुणवते आणि आता ह्या म्हणतात, त्या फोनने माझं नशीब बदललं। आणि सुवर्ण एकदम सांगून जाते की मोदक आजोबा ते तर आमच्या दिशाचे आजोबा आहेत, ते इथे येऊन गेलेत। आणि आता शर्मिष्ठा त्याबाबत चौकशी करू लागते की काय यशवंत भालेकर इथे येऊन गेलेत? आणि आता त्यांना सांगण्यात येते की हो ते डब्बा घ्यायचे म्हणजे ममता दीदींकडनं। त्यावर रंगाला त्या सांगतात की जा जा फोन घे, तू अजून इथेच उभा का? आता त्या रंगाला म्हणतात की हा मुलगा हुशार आहे, पण आयुष्यात काय करायचे ते त्याचं ठरत नाही आहे। शन्नोबी म्हणतात, वा वा आप तो बिल्कुल सही पहचानते हो इंसान को, ऐसा ही है वो। शर्मिष्ठा आता पुन्हा एकदा दिशाला विचारते, काय ग दिशा तुझा हा निर्णय पक्का आहे ना? नाही म्हणजे तुझ्या भविष्यात ह्या निर्णयामुळे अडचण येऊ शकते लग्नासाठी? तर प्रेक्षकांनो इकडे आता हा रंग फोनवर बोलतोय आणि बोलकेने त्याला लगेच बोलवून घेतले ताबडतोब। बोलके म्हणतो, रंगा ताबडतोब इकडे ये, साहेबांना तुझ्याशी खूप अर्जंट बोलायचे, अगदी तातडीने ये लगेच। तर आता दिशा इकडे शर्मिष्ठाला उत्तर देते की हो हा निर्णय सर्वस्वी माझा आहे, खरं तर मला लग्न करायचंच नव्हतं, मला माझ्या आईचा सांभाळ करायचा होता, पण मग सुवर्णा माझ्या आयुष्यात आली आणि एवढी गोड मुलगी कोणी असंच सहजासहजी हिला जाऊ देईल का? नाही, आणि मी ठरवलं की सुवर्णाला दत्तक घ्यायचं। खरं तर मी भविष्याचा विचार केलाच नाही, त्या क्षणी मला फक्त सुवर्णाला सिक्युअर करणं हेच दिसत होतं। आता शर्मिष्ठा तिला जवळ बोलवते आणि तिचा गालगुच्चा घेते आणि म्हणते, मला ना तू खूप आवडली आहेस, खरंच धाडसाचं काम करतेस। मला शंतनूने जेव्हा तुझ्याबद्दल सांगितलं तेव्हा मला शंतनूच्या चॉईसवर जरा डाऊट होता, पण आता डाऊट क्लिअर झाला आहे। शन्नोबी आता दृष्ट काढतात आणि म्हणतात, खरंच दोनों को किसी की नज़र न लगे, आप सही बोल रहे हो। शर्मिष्ठा प्रत्येक वेळेला ममता दीदींकडे बघत असते आणि त्यांना म्हणते, तुम्ही एवढ्या टेन्स का आहात? तेव्हा ममता म्हणतात, तुम्हाला खरं सांगू का? तेव्हा ह्या शर्मिष्ठा म्हणतात, अहो मला खरं बोलणारीच माणसं आवडतात, तुम्ही प्लीज खरं बोला बरं। आता ममता म्हणतात, काही आहे ना मीही पडले अशी, नाही म्हणजे निसर्गाने मला असं बनवलं आणि ह्या घरामध्ये कोणी जास्ती येत जात नाही हो, आणि त्यातनं दिशाचं लग्न आणि हे सगळं, म्हणजे तुम्ही इतक्या मोठ्या वकिलींबाई आणि तुम्ही आमच्या घरी अशा अचानक आलात आणि त्यामुळे मी जरा भांबावून गेले हो।
खरं तर मला काही कळत नाही आहे काय रिॲक्शन द्यावी। आता त्यावर शर्मिष्ठा छान उत्तर देते, ती म्हणते नाही हो, मला उगीच महान बनवू नका मोठं वगैरे म्हणून, मी काही महान मोठी वगैरे नाही आहे आणि मला मोठं बनवतात ते हे लोक, मी फक्त केस लढते आणि ऑलमोस्ट केस मी जिंकलेले आहेत, कारण मला ते लक्षात येतं की केस जिंकण्यासारखे आहेत। तुम्ही मला एवढं मोठं बनवू नका आणि घाबरूही नका मला। आता ममतादी खूप टेन्स आहेत हे त्यांनी ऑब्झर्व केलेलं आहे, त्या सारख्या मास्कलाच हात लावत असतात। आता त्या दिशाला म्हणतात, दिशा तुझी आई मला घाबरली आहे बरं का, काय आहे ना मी मुलाकडची आहे ना, पण खरंच तुमच्या मुलीमध्ये तुमचे संस्कार दिसतात बरं का ममताताई। तुमच्या आयुष्याबद्दलही मला ऐकायला आवडेल, तुमचं जीवनपट कसं आहे ते सांगाल ना मला, म्हणजे अर्थातच तुमची हरकत नसेल तर। आता शन्नवी म्हणतात वो क्या है ना, खाना खाएंगे अब हम सब। ममतादी म्हणतात हो हो चला चला मी जेवायला वाढते। आता ह्या विषय टाळत असतात, ते शर्मिष्ठाच्या लक्षात येतं, पण शर्मिष्ठा म्हणते शंतनू येणार आहे जेवायला। आता शन्नवी म्हणतात ऐसा क्या, कोई बात नहीं, वो तड़का देना बाकी है ना एक सब्जी को, हम देके आते, चल ममता। आता त्या मुद्दाम घाई करत असतात ममतादींना आणि शर्मिष्ठा हे सगळं करेक्ट ऑब्झर्व करते आणि हे लगेच म्हणतात ममता दीदी की हो मी आलेच, मी जेवणाची तयारी करते, तुम्ही बसा गप्पा मारत। आणि या अतिशय लगबगीने आतमध्ये गेल्यात। तर आता इकडे हे आत गेल्यावर जरा सुटकेचा निश्वास टाकतात, पण इकडे शर्मिष्ठा जराशी गंमत करते, काय आहे ना मी शंतनूची आजी आहे ना, मुलाची आजी म्हटल्यावरती घाबरणारच त्या, असं घाबरलंच पाहिजे की। आणि आता सुवर्णा आणि दिशा दोघीही हसायला लागतात। तसं बघितलं तर शर्मिष्ठावर ते खूपच ओपन माइंडेड आणि फ्रँक वाटतात, पण आता या ममता दीदी खूप घाबरल्यात, त्या आधी आल्या पाणी पितात आणि सुटकेचा निश्वास टाकतात। आता शन्नवी म्हणतात तू काय को इतना टेंशन ले रही है, ज़रा रिलैक्स रह ना, अरे तू तो बोल रही थी वो औरत बहुत ही खड़ूस है, पर मुझे तो वो बड़ी अच्छी लगी। आता हे विश्वजीत म्हणतात अरे बाबा मला उसको 20 साल हो गए पहचाने, मतलब 20 साल हो गए मिलने के लिए, आता ती कशी आहे मी पण बदलले ना, ती बदललीच असेल। आता शन्नवी म्हणते पर बहुत अच्छी है हाँ, तेरे दिशा का अगर ब्याह हो गया ना इस घर में तो राज करेगी, राज तेरी बेटी। आता हे विश्वजीत म्हणतात की हो तुझं सगळं खरं आहे ग, पण मला टेन्शन आलं आहे। आता शन्नवी म्हणते तेरे को क्या लगता है उसने तुझे पहचाना होगा क्या, मुझे तो नहीं लगता, उसने तेरे को पहचाना ही नहीं रे, तू खामखा टेंशन ले रही है, और तो वो मास्क को ज़रा कम हाथ लगाया कर, थोडा कम्फर्टेबल रह ना। आता या ममता दीदी बिचारे खूप साध्या बोळ्या दाखवल्यात त्यांनी। असो आता इकडे शंतनू या सत्यजितला म्हणतोय की हे बघा आता माझं इथे काही काम नाही आहे, तुम्हाला तुमचा क्लू मिळाला ना। आता सत्यजित म्हणतो काम कसं नाही आहे, तू माझा वकील आहेस ना। आता शंतनू म्हणतो हो, पण मला तुमच्या कुठल्याही गुन्ह्याचा साक्षीदार व्हायचं नाही आहे, तुम्ही तुमचं ते काय मॅटर आहे ना ते बघा, मी त्यात नाही इन्क्लूड झालेलाच बरा, नाही मला तुमच्या केसेस पुढे लढायच्या आहे की नाही हा तुम्हीच सांगा मला विचार करून। आता सत्यजित म्हणतो मला माझ्या सगळ्या केसेस तूच लढायला हव्यात, त्यामुळे तुला जायचं असेल तर जा, पण ब्लॅक क्वीन कोण आहे हे तुला ऐकण्यात इंटरेस्ट नाही आहे का। शंतनू म्हणतो नाही अजिबात इंटरेस्ट नाही आहे। आता शंतनू जायला लागतो तेव्हा रंगा आणि तो दोघंही समोरासमोर येतात, पण शंतनू मात्र स्माईल करून त्याला छान हावभाव करून सांगतो की तू छान दिसतोयस म्हणून। असो रंगा काही शंतनूला एंटरटेन करत शंतनू निघून जातो आणि त्याचं शर्ट छान आहे म्हणून त्याला फक्त खुणवतो आणि आता हा सत्यजित रंगाचं ग्रँड वेलकम करतो, अगदी त्याला मिठी वगैरे काय मारतो, मेरा बच्चा आणि मिठी मारताना त्याच्या मागच्या खिशात फोन आहे का याची खात्री करून घेतो आणि आधी त्याला CCTV दाखवतो आणि म्हणतो हे काय आहे, ब्लॅक क्वीन कोण आहे सांग रंगा। रंगाने त्याची CCTV क्लिप बघितली आहे आणि अब्देबाईचं नाव पुढे केलं आहे की हे सिम कार्ड कोणाकडे ते मी सांगू शकतो, हा फोन माझ्याकडे नाही आहे। आणि आता एवढं ऑन दी स्पॉट त्याला चोरी करताना बघूनसुद्धा रंगा पलटला आहे आणि सत्यजितला या गोष्टीवर विश्वासही बसला आहे आणि तो मोठ्याने हसायला लागतो, अगदी मोठ्याने। आता तो रंगाला रिव्हॉल्वर दाखवतो आणि म्हणतो उद्या तू तिच्या घरी जायचं आहेस आणि मला माझी शिकार आणून द्यायची आहे। तर प्रेक्षकांनो इथे हा रिव्ह्यू पूर्ण झाला आहे। पुढे आपण बघतोय की रंगा सत्यजितलाच म्हणतोय की जो दिल मला किंमत त्याच्याशीच काम करेल, हा हिम्मत म्हणजे हिमतीने काम करेल असं काहीतरी डायलॉग मारलाय त्याने। आणि आता शर्मिष्ठा आणि विश्वजित दोघं समोरासमोर आलेत, अचानक यांचा मास्क खाली गेलाय बहुतेक आणि म्हणून हे सामोरे आलेत। तर आता पुढे काय ट्विस्ट येईल प्रेक्षकांनो, शर्मिष्ठाला कळलंय की हा विश्वजित आहे। तर प्रेक्षकांनो कसा वाटला रिव्ह्यू मला नक्की कळवा आणि हा रिव्ह्यू आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। प्रतिशोध या मालिकेचा डेली रिव्ह्यू मी अनघा आणि सिरियल हे आपल्या चॅनलवर बघा। प्लीज सबस्क्राईब माय चॅनल अँड एन्जॉय माय ऑल रिव्ह्यूज। धन्यवाद।